रामचंद्र महाराज की जय। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षी नारद महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जगदंबा माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया। काय सांगू आता संतांचे उपकार। काय सांगू आता संतांचे उपकार। माझे निरंतर जागविती। माझे निरंतर जागविती। माझे निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई। काय द्यावे त्यासी भावे उतराई। देवीचा पायी जीव थोडा। देवीचा पायी जीव थोडा। देवीचा पायी जीव थोडा। सहज बोलणे उपदेश। सहज बोलणे हित उपदेश। करुणी सायास शिकविती। करुणी सायास शिकविती। करुणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई। काय द्यावे त्यासी भावे उतराई। देवीचा पायी जीव थोडा। देवीचा पायी जीव थोडा। देवीचा पायी जीव थोडा। तुला म्हणे वत्स धेनवेच्या चित्ती। तुला म्हणे वत्स धेनवेच्या चित्ती। तैसे येती मज सांभाळीत। तैसे येती मज सांभाळीत। येती तैसे मज सांभाळीत। काय द्यावे त्यासी भावे उतराई। काय द्यावे त्यासी भावे उतराई। देवीचा पायी जीव थोडा। देवीचा पायी जीव थोडा। देवीचा पायी जीव थोडा। जीव थोडा। जीव थोडा। पंढरीनाथ महाराज की जय। आज कीर्तनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय
संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. सुरुवातीला सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की नाही माहित नाही, पण हा अभंग असा का म्हणालो हे सांगतो. जसं पुढे कॅसेट्स आल्या, आपण गाणी ऐकायला लागलो, तसं सांप्रदायिक चाली सोडून काही विविध चालींमध्ये अभंग म्हणण्याची पद्धत आली. काही अत्यंत उत्तम श्रेष्ठ गायकांनी उत्तम अभंग म्हटले, ते प्रसिद्धही झाले आणि तेच सगळ्यांच्या मुखी बसले. त्यामुळे त्याच चाली रूढ झाल्या. पण हे सगळं करण्यामध्ये बाकी सर्व गाण्यांना जसं आपण ध्रुवपद घेतो, ती पहिली ओळ असते, जे ध्रुवपद असेल ते पहिलं चरण, पहिलं कडवं हे ध्रुवपद होतं, तसं रूढ झालं अभंगामध्ये. पण सांप्रदायिक पद्धतीने अभंग म्हणण्यामध्ये दुसरं चरण हे ध्रुवपद मानलं जातं. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, येती निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आता हे दुसरं चरण झालं. सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. आता काय सांगू संतांचे नाही, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मग तिसरं चरण न घेता चौथं चरण. तुका म्हणे वत्स धेनवेच्या चित्ती तैसे ती मज सांभाळित. मग परत ध्रुवपद काय, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. बहुतांश वेळा जेव्हा मी कीर्तन करतो किंवा माझे वडील कीर्तन करतात किंवा आजोबा कीर्तन करायचे, त्या बहुतांश वेळा समर्थ रामदास स्वामींचे श्लोक निरूपणासाठी घ्यायचे. असा एक अट्टहास किंवा एक हट्ट असायचा असतो. कारण सज्जन गणाकडून आपले गणाला हे व्रत आहे, हे वतन आहे की पंचक्रोशीमध्ये समर्थांचं वाङ्मय प्रस्रवित करायचं. पण सर्व संतांनी सांगितलेलं वाङ्मय एकमेकांशी विरुद्ध नाही. सर्वांचे उपदेश हे सारखेच आहेत. त्यामुळे निरूपणासाठी घेतलेला अभंग समर्थांचाच असला पाहिजे असा कुठलाही हट्ट जो समर्थ संप्रदायामध्ये समर्थ पद्धतीच्या कीर्तनामध्ये ती पद्धत आहे आणि तो नियम आहे. पण नारदीय कीर्तनात तो नियम नसल्या कारणाने आज निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आहे. दिलेली वेळ बघता आणि सलग उत्सव नाही आहे, म्हणजे माझंच कीर्तन पुढे 2-3 दिवस नाही आहे. त्यामुळे एका दिवसामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये अख्खा अभंग सोडवणं काही शक्य नाही. त्यामुळे त्यातल्या पहिल्या 2 ओळींचा आणि दुसऱ्या चरणाचा थोडासा असा चिंतन करून पुढे चरित्रभागाकडे वळायचं. काय सांगू आता संतांचे उपकार, येते मज निरंतर जागती. या एका ओळीमध्ये पहिल्या तुकाराम महाराज आपल्याला 3 असे विषय देतात चिंतनासाठी. काय सांगू आता संतांचे उपकार, ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच कळतं की आता संतांचे उपकार काय म्हणून, एवढे श्रेष्ठ आहेत ते, हे सरळ मत आहे. पण 3 चिंतनासाठी दिलेले विषय कुठले, तर उपकार म्हणजे काय. मग उपकाराच्या काही पद्धती असतात का, आणि जर पद्धती असतील तर त्याची काही फलश्रुती आहे का. तर उपकार या शब्दाचा अर्थ सरळ सांगायला गेलं तर उप म्हणजे जवळ, कार हा शब्द करणे या भेदापासून निर्माण झाला. जवळ करणे, समीप करणे म्हणजे उपकार हा सरळ अर्थ. पण यात आता 2 भेद निर्माण होतात, 2 शाखा आहेत. एक संसारिक उपकार आहेत आणि एक पारमार्थिक उपकार आहेत किंवा देवाचे उपकार आहेत, देवासाठीचे उपकार आहेत.
आपले जे काही नातेवाईक आहेत किंवा समाजामधली जी काही लोक आहेत ते आपल्यावर जे करतात ते बहुतांश सांसारिक उपकार म्हणजे प्रपंच करावा, संसार नीट करावा, या संसारामध्ये उत्तम प्रकारे जगावं हे शिकवतं किंवा ते चांगलं व्हावं यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतात, संसाराच्या जवळ आणतात, ते संसारिक उपकार. आणि संत आपल्यावर जे उपकार करतात ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये येतात, पारमार्थिक उपकारामध्ये, जे देवाच्या समीप नेतात, परमार्थाच्या नाम संकीर्तनाच्या जवळ नेतात. म्हणून संतांचे उपकार काय मानू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, देवाच्या जवळ जाण्याचा किंवा आपल्या मनुष्य देहाचा जे अंतिम आहे मोक्ष प्राप्ती, मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचं अंतिम ध्येय हे स्वर्ग प्राप्ती नाही, हे मोक्ष प्राप्ती आहे. स्वर्गामध्ये गेल्यावर काही कारणाने परत जन्म घ्यायचा आहे मनुष्याचा. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत ते वर्तुळ चालू आहे. त्यामुळे मनुष्याचं अंतिम ध्येय ज्या भगवंतापासून आपण निर्माण झालो त्या भगवंतात सम्मिलित व्हायचंय पुन्हा. तर त्यासाठी देवाच्या दिशेने किंवा आपल्या मुळाच्या दिशेने जवळ जाण्यासाठी कोण प्रोत्साहित करतं, ते उपकार कोण करतं, तर संत आपल्यावर ते उपकार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. आता सहज अर्थ आहे की झोपेत न जाग करणं हवे. आपल्याकडे पूर्वी असा छान चालत शाळेत जायचा नियम होता. तेव्हा रिक्षा नव्हत्या, त्या शाळा जवळ असायची, शेजारची मित्रमंडळी एकाच शाळेमध्ये असायची. त्यामुळे तुझं आवरलंय का रे, तुझं आवरलंय का, सगळ्यांनी एकत्र जायचं. त्यानुसार एक छान लहानगा मुलगा शाळेत जाण्यासाठी तयार झाला, दप्तर भरलं, आईने भाग पाडून दिला, टीट लावली नजर लागू नये म्हणून. तिने मित्र सवंगड्यांना बोलवलं आणि निघाले शाळेला. मध्ये डोंबराचा खेळ दिसला, माकडाचे खेळ चालू होते, ते बघत बसले. मागून मास्तर आले. तिने हो शुकशुक, काय शाळेत जायचं नाही का, किती वाजले, शाळेची वेळ निघून जाईल. तेव्हा आपसूक मराठीमध्ये म्हणायचं, बरं झालं तुम्ही मला जागं केलं, आता मी खेळत बसलो होतो. बरं झालं जागं केलं म्हणजे काय, तर मला परत आठवण करून दिली की माझं ध्येय काय आहे. जागं करणं याचा अर्थ माझं ध्येय काय आहे हे लक्षात आणून देणं. म्हणून काय मानू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. सारखं मला खुंटी ठोकून सांगते, अरे ध्येय काय आहे, सगळीकडे रमतोयस, ध्येय काय. या कीर्तन गादीचे प्रवर्तक पहिले कीर्तनकार म्हणजे नारद महर्षी. नारद महर्षींचं कौतुकच आहे ते. जुने कीर्तनकार ती शाब्दिक विरोध करायचे की आमचे नारद महर्षी सारखे स्वर्गात जातात, एकतर स्वर्गात जातात नाहीतर स्वर गात जातात. नारद महर्षी त्यानुसार एका वनातून फिरत होते. तर नारद महर्षी चाललेत म्हणल्यावर काहीतरी एक भगवंताचं भजन व्हायला हवं. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय.
बलवस्तुते गोविंद जय जय रमारमण हरे गोविंद रमारमण हरे गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद मधुमिलिंद छान भजन गात गात नारद महर्षी चालले. मध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज आला. घोडा समोर येऊन थांबला आणि एक गरुड घोर खाली उतरला. शुकशुक झालं का गाऊन? झालं. आपण दिसत नाही होय. हाताला कुऱ्हाड, कमरेला तलवार आहे, घोड्यावर ना आलोय, लुटारलोय मी. दरोडे खोरे बरा सापडल्यास. तुझ्याकडे जे जे आहे ते दे. नारदांना इतका आनंद झाला. कीर्तनकाराकडे कोणतरी मागितलो, जे आहे ते दे, जे आहे ते दे. इतका आनंद झाला. त्यांनी विचारलं, तुझं नाव काय? त्याला आश्चर्य वाटलं. एकतर मी समोर आल्यावर एकतर सगळे लोक घाबरतात, पळायला लागतात. हा आनंदाने तोंडावर हसू ठेवून विचारतो, नाव काय? वाल्या म्हणतात त्याला. बर, काय करतोस? दरोडे खोरे, लुटतो लोकांना, आणि मला मी मागितलेली गोष्ट मिळाली नाही तर खून करतोय, मारून टाकतो. आणि एक माणूस मारल्यावर एक खडा रांजणात टाकतो. असे 7 रांजण भरले. जे असेल ते द्या. आता 7 रांजण भरले ही अतिशयोक्ती आहे. एवढंच म्हणणे की वाल्याने अनेक खून केले होते, देह हत्या केले होते. जे आहे ते दे. नाही देईन ना, पण काय रे वाल्या, तुला काय वाटतं? तू करतोयस ते योग्य आहे का? ते काय करायचं? मागितले तेवढे द्या. नाही, विचारतोय मी देईन, जे आहे ते सर्व देईन. पण असं वाटत नाही का की तू पाप करतोयस? म्हणजे आता काय, खून करणं, हत्या करणं आहे पाप, करतो. पण माझ्यासाठी करतोय का मी? नाही, माझ्या मुलाचं संगोपन करायचंय, माझी बायको सांभाळायची आहे, घरासाठी पैसे कमवतो मी. बरोबर, घरच्यांसाठी पैसे कमवतोस आणि म्हणून पाप करतोस. जे धन कमवतोस त्याचे भागीदार सगळे. एकदा जाऊन विचार कर, एवढी जी पाप केलीयस त्याची फळं तर भोगावी लागणार. त्याच्यामध्ये सहभागी व्हायला कोण तयार आहे का? विचार. असा वाल्या घरी गेला, पत्नीला विचारलं, काय तुझी हाऊसमौज व्हावी, चांगलं जेवायला मिळावं म्हणून मी दरोडे घातले, पैसे कमवले, लोकांना मारलं, मला पाप लागणारच थोडस. त्या पापाची फळं भोगावी लागणार. अगं मला साथ देशील का? भागीदारी होशील का? माझ्या पापात थोडासा भाग घेशील का? ती म्हणाली, मी सांगितलं होतं. काय तुम्ही चांगले ह्याने आणले असते तरी मी घेतले असते. मी सांगितलं दरोडे घालायला, मी काही घ्यायची नाही. मुलांना विचारलं, आमचा काय संबंध? वाल्या परत आला. नारद महर्षी, पापात कोणी सहभागी होत नाही हो. मग या पापातनं मुक्ती हवी आहे का? कळते ना, ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय ते तुझ्या पापाचा भाग घ्यायला कोणी नाहीये. सुखाचा, धनाचा उपभोग घ्यायला सगळे. तर या पापातनं मोक्ष प्राप्ती हवी आहे का? बाहेर पडायचं आहे का? म्हणायचं काय, पण माझ्याकडे आहे ते देतो. अखंड नामस्मरण घे बाबा, अखंड नामस्मरण घे.
या संसारामध्ये सगळ्या सुखसोयी मिळवण्यासाठी पाप केली, दुर्बुद्धी झाली, हत्या केल्या, लूट केली, नामसंकीर्तन दिलं. संत काय करतायत? मज निरंतर जागविती. चांगल्या मार्गाने संसार करणं, वाईट मार्गाने संसार करणं यात भेद आहे ही गोष्ट वेगळी, पण संसारामध्ये गुंतणं हा पण भेद आहे. किती गुंतायचं, किती गुंतायचं. आणि मुळात म्हणजे संसार करताना, सुखाचा उपभोग घेताना हे दुःख मध्ये येतं. आजकाल डिप्रेशन येतं, एन्झायटी येते. तरी सुद्धा जेव्हा काही सुखाचे क्षण मिळतात तेव्हा परत हेच वाटतं, पुढचा जन्म मिळायला हवा. अजून मनामधनं कधी येत नाही की मला मोक्ष मिळावा, मला मोक्ष मिळावा. मज निरंतर जागविते. नारद ऋषींचं उदाहरण दिलं, हे पौराणिक झालं. आत्ताच्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी किंवा सगळेच संत, एक कथा सांगितली जाते. समर्थ रामदास स्वामी भारत भ्रमण करून आल्यानंतर भीमाशंकर स्थानी आले. शंकराची यथासांग पूजा केली आणि सर्व शिष्य समवेत आता आपण महाराष्ट्र दौरा करू म्हणून निघाले. गावोगाव फिरायला गेले. 8-9 वर्षांची लहानगी लेकरं, तिथपासून पुढे तरुण मंडळी, काही वृद्ध, असे सर्व पद्धतीचे शिष्य घेऊन समर्थ रामदास स्वामी भारत भ्रमणानंतर महाराष्ट्र भ्रमण करतायत, गावोगाव फिरतायत. आणि एका गावामध्ये आले आणि मुक्काम लागला. आणि एक शिष्य नवीनच संमिलित झाला होता, अगदी लहान गा, 7-8 वर्षांचा होता. मुंज झाले आणि गुरुबरोबर निघाला होता. त्याला काही एकटं राहता येणार म्हणून समर्थाने त्याला आपल्याच झोपडीत ठेवलं होतं. लगेच नवीन गावामध्ये गेल्यावर स्वतःची झोपडी बांधली, काही ग्रंथ संपदा, थोडेसे काय जे कपडे असतील ते ठेवले आणि शिष्याला सांगितलं, मधुकरा, आपली भिक्षा मागण्याची वेळ झाली. नवीन गावे, असं कर, ही जवळची गल्ली आहे ना, तिकडे तू जा, त्या रस्त्याने, त्या मार्गाने तू जा, या मार्गाने मी जाऊन येतो. आपला नियम माहितीये ना, 5 घरं भिक्षा मागायची, नाही मिळाली 6व्या घरावर जायचं नाही, परत यायचं, नियम. हो माहिती आहे. मधुकर गेला. नवीन गाव आधीच बुजलेला होता. त्या मार्गाच्या, त्या गल्लीच्या मुखाशी, तोंडाशी एक भव्य वाडा, छान 3 मजली, मोठं अंगण, तुळशी वृंदावन असं सजवलेलं छान घर. घराकडे बघून कळते की राहतं घर आहे, घरात सुख समृद्धी आहे. दाराबाहेर उभा राहिला आणि आरोळी ठोकली, जय जय रघुवीर समर्थ. आतनं काहीच नाही, हो नाही, ठो नाही, हो नाही, कोणी आहे का नाही कळत नाही. थोडा वेळ थांबला वाट बघत, परत हाक मारली, जय जय रघुवीर समर्थ. कोणीच येत नाही. पण थोडा अंगणात गेला, बघितलं इकडे तिकडे कोणी आहे का. मूळ दरवाजा पुढे उघडाय. अंगण पार करून जिन्यावर चढून दरवाजात आत डोकावून पाहिलं, पण कोणी दिसे ना. शेवटची आवेळी ठोकून बघू म्हणून शेवटी ओरडला, जय जय रघुवीर समर्थ. तिसऱ्यांदा आवेळी ठोकली, मात्र आतनं एक शास्त्री पंडित जे काही चवतळून बाहेर आला, हे पोरट्या, कळत नाही. आतमध्ये कुंडल्या मांडतोय मी, ज्योतिष मांडतोय, अंगकुंडली मांडतोय, अरे एकाग्र राहावं लागतं, अभ्यास करतो मी, कळत नाही तुला. एकदा हाक मारलीस, दुसऱ्यांदा हाक मारलीस, कोणी येत नाही म्हणल्यावर पुढे निघून जायचा.
कसं कळणार? आमचा नियम आहे, 3दा आरोळी मारायची, नसेल तर मी निघून गेलोही असतो. राहतं घर वाटलं म्हणून आतमध्ये आलो. आणि मला कसं माहिती असेल की तुम्ही आतमध्ये अभ्यास करताय? मला उद्धटपणे बोलतोस, उलट बोलतोस. अरे या गावातला सर्वश्रेष्ठ भविष्यवेत्ता आहे मी. तुझ्या कपाळावर दिसतंय उद्या माध्यान्हीपर्यंत मृत्यू आहे तुझा. भिवून राहा माझ्यापासून. मधुकर घाबरला, पण स्वतःला धीर दिला. म्हणाला, तुम्हाला भिक्षा द्यायची नसेल नका देऊ, येतो. चल चल निघ. शास्त्री पंडितचा आवाज वाढलाय म्हणल्यानंतर अख्खी गल्ली जमलेली होती. मधुकर पुढच्या घरापाशी गेला. जय जय रघुवीर समर्थ आरोळी दिली. भिक्षा मागून परत आला. मात्र पण परत येताना गावकरी म्हणाले, नवीन दिसतोयस. शास्त्री पंडित म्हणाले, उद्या माध्यान्हीपर्यंत मृत्यू आहे म्हणून तुझा. म्हणाले, रागाच्या भरात म्हणाले असतील, गुरु माऊली आहे सांभाळून घे. नाही, आतापर्यंत एक पण भविष्य खोटं नाही झालं त्याचं. खरं सांगतोय तो म्हणाला मृत्यू आहे म्हणजे मृत्यू आहे. बिचारा लहान पोरं 7-8 वर्षाचं घाबरलं. पण सांगणार कसं काय झाले गुरूंना? तोंडावर 12 वाजलेले. भिक्षा मागून आला. समर्थही आले. बघूनच कळालं काहीतरी झालंय. मधुकरा, काय झालं? काही नाही. आईची आठवण येते का? नाही, मला नाही सांगणार. मला कसं माहिती तो आता अभ्यास करतोय? चिडायला काय झालंय? मला माहित नव्हतं ते अभ्यास करतात आतमध्ये. मी आपल्या नियमाप्रमाणे 3दा आरोळी ठोकली तर रागवले माझ्यावर. आणि मला म्हणाले की उद्या माध्यान्हीपर्यंत माझा मृत्यू आहे म्हणून. म्हणजे मी जाणार आहे. समर्थांना कळालं काय करायचं. काय म्हणाले ते? उद्या माध्यान्हीपर्यंत मृत्यू आहे. उद्या माध्यान्हीपर्यंत मृत्यू आहे ना? उद्या आहे. भिक्षा मागून झाली. चला स्वयंपाकाला लागू. काय आलंय ते अन्न शिजवूयात, जेवूयात, प्रार्थना करायची. मग झोपायचंय. उद्याचं उद्या बघू म्हणून समर्थ निघून गेले. उद्याचं उद्या काय बघू? इथे घामाच्या धारा लागलेल्या. ते जेवण केलं, घशाखाली घास जाईना. समर्थ बघतात. रात्री झोपले, उशीवर वळतायत. सारखा मधुकर पूस बदलतोय, झोप काय लागे ना. सकाळी उठले, हळूहळू माध्यान्ह जवळ येते. म्हणलं मधुकर, गुरु माऊली माध्यान्ह वेळ येते काही सहज होईना. जशी काही माध्यान्ह जवळ येते दिसलं. समर्थ म्हणाले, मधुकरा काय ना, तू काल जेवला नाहीस म्हणून मला पण जेवता आलं नाही. काल झोपेमध्येही अस्वस्थ होतास, मला झोप नाही मिळाली. आता झोप आली जरा. असं कर, ती घोंगडी घाल, मी जरा पडतो. गुरु माऊली मृत्यू आहे हो माझा. म्हणजे झोपताय कसले? माध्यान्हीपर्यंत आहे. तसं कर, मी पडतो, पायाशी बस माझ्या. पाय मांडीवर घे. थकलो रे मी, एवढे चाललो आपण. पायी चेपीत बस झोप होईपर्यंत. मी उठेपर्यंत उठायचं नाही. ठीक आहे. समर्थ झोपले. मधुकर पायाशी बसला, पाय मांडीवर घेतले, पाय चेपीत राहिला. माध्यान्ह झाली आणि अचानक काळोख पसरायला लागला आणि यमराज दिसले. झोपडी बाहेर यमराज आलेत आपल्या वाहनावर बसून. मुकुट घातलेला, असे भयानक दिसतात.
पाश हातामध्ये घेतलेले सांगतायत मधुकराला, मधुकरा वेळ झाली आपली, श्वास संपले, चला. मी नाही येणार. अरे मी नाही येणार काय, श्वास संपले, चला. नाही, गुरुंनी सांगितलंय की उठल्यापर्यंत पाय चेपीत राहायचं. मी पाय सोडून उठणार. यमराजाचं ऐके ना, यमराजाने आईचं रूप घेतलं. मधुकरा, अरे मला कळलं तुझा मृत्यू आहे. रागवलास का माझ्यावर? एवढ्या लहान वयात माझ्यापासून तुला दूर केलं, गुरूंबरोबर पाठवलं म्हणून रागवलास का रे? एवढ्या लवकर निघून चाललास? जवळ तरी ये, शेवटची मिठी तर मार, कुशीत तरी ये. नाही, गुरूंनी सांगितले उठायचं. आईच ऐके ना. यमराजाने मामाचं रूप घेतलं. हे मधुकरा, अरे ये पटकन. अरे आठवतंय का सुट्टीमध्ये यायचास? आपण जायचो आंब्याच्या बागेत, आंबे तोडायचो. कळलं मला, मृत्यू आहे, शेवटी येणार नाही का मिठी? एक शेवटची मिठी तर मार, ये पटकन, खांद्यावर बसवतो. गुरूंनी सांगितलं उठणार नाही. कशालाच बाधत नाही म्हणल्यावर यमराज मूळ रूपात आले आणि आता पुढचा काही पर्याय नाही म्हणून पाश फेकल्या. कुठले काय पाश? घोंगडीपर्यंत आले, वळून परत. घोंगडीच्या आत पाश येत नाहीत, पकडू शकत नाही. मधुकराला घाम फुटलेला होताच, पण घोंगडीच्या हात येत नाहीत कळलं. पाश फेकले, परत घोंगडी पाशी आले, परत फिरले. माध्यान्नीचा मृत्यूचा वेळ टळून गेला. यमराज परत गेला. यमराज परत गेला. परत प्रकाशमान झालं सगळं वातावरण आणि समर्थ उठले. वा, छान झोप झाली मधुकरा, छान पाय दाबले. वा वा वा. हा, चला उठा, भिक्षेची वेळ झाली. जायचं ना भिक्षा मागायला? नाही, जातो मी, जातो. एक विनंती आहे. काय मधुकरा, काय हवंय? ती घोंगडी आहे. आज छाटी नेसलोय, त्याच्यावर मी घोंगडी बांधून जातो. घोंगडीच्या आत पाश येत नाहीत. ते बिचाराला कुठे कळत नाही. सद्गुरूंची कृपा म्हणून पाश आले नाहीत. त्याला वाटलं घोंगडीच जादू आहे. घोंगडी पांघरत घोंगडी जातो. बरं जा बाबा, घोंगडी दिली. पण समर्थ म्हणाले, मधुकरा चाललायस, पण आज त्याच मार्गाने जा आणि त्याच घरात भिक्षा माग. जातो. परत त्याच मार्गाने गेला. त्याच मार्गाने गेला. वाड्यासमोर आला. ललकारी टोकली, जय जय रघुवीर समर्थ. परत तोच आवाज आलाय. हे ऐकल्यावर शास्त्री पंडित धावत बाहेर. अरे तू जिवंत कसा? सद्गुरूंची कृपा. अरे कोण तुझे गुरु? मला नेशील का त्यांच्यापाशी? नेतो. परत तोच आवाज ऐकून, शास्त्री पंडिताचा तोच आवाज ऐकून, त्याचं कौतुक ऐकून, त्याची ललकारी ऐकून परत अख्खी गल्ली जमली. सगळे आश्चर्यचकित, हा जिवंत कसा? सगळ्यांनी विचारलं, कोण तुझे गुरु? सगळ्यांना समर्थांपाशी घेऊन आला. शास्त्रीपणे लोटांगण घातलं समर्थांच्या पायाशी आणि विचारणा केली, गुरु माऊली, आमचं काय चुकलं? तुमच्या शिष्याचा अपमान केला म्हणून आमच्यावर कोपलात का? माझं ज्ञान कमी पडलं का? माझा अभ्यास कमी झाला का? माझी विद्वत्ता कमी झाली का? माझे पुण्य संपले का? की माझं भविष्य खोटं ठरलं? शक्यच नाही. आतापर्यंत असं घडलं नाही. हे झालं कसं? समर्थ म्हणाले,
आपण विद्वान आहात, शास्त्री पंडित आहात, वयाने मोठे आहात, आपला हिंदू संप्रदाय, हिंदू धर्म, आपली भगवत भक्ती, आपले आराध्य रामचंद्र, हे सर्व या यवनांच्या काळामध्ये सुद्धा टिकून राहावं, वृद्धिंगत व्हावं, यासाठी माझी ही सर्व शिष्य मंडळी माझ्या समवेत येतात. माझी उद्दिष्ट चांगले म्हणून त्यांचे माता पिता त्यांना माझ्या हवाली करतात. नवीन गावामध्ये येतात ती मुलं लहानगी असतात, आधीच बावरलेली असतात. अशा अवस्थेमध्ये आपल्यासारख्या थोर मंडळींनी त्यांच्याशी कसं वागावं, कसं बोलावं, हे आपल्याला कळू नये. आपल्याला अंकशास्त्र जमते, भविष्य जमते, कुंडली मांडता येते, आपले ज्ञान अगाध आहे, पण आपल्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला. कुठलीही कला असू दे, कुठलंही ज्ञान असू दे, त्याचे शेवटचे कारण, शेवटचा विषय आणि शेवटचे ध्येय हे भगवंताला प्रसन्न करणे हे असायला हवे. त्याचा अहंकार कसे धरता? या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण विसरला, कुठलेही संकट असो, हरी कृपे त्याचा नाश आहे. आपलं ज्ञान लोकांच्या संवर्धनासाठी वापरावे, लोकांच्या कल्याणासाठी वागावे, कोणाशी कसे बोलावे आपल्याला समजायला हवे होते. पंडिताचा अहंकार संपला, स्वतःच्या ज्ञानाचे ध्येय काय हे उमगलं, समर्थांना गुरु मानलं, उपदेश केला, पुढे गावात राहून गावकऱ्यांचं भलं केलं. मज निरंतर जागृती. संतांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी अशा अनेक लोकांचा उद्धार केलाय आणि त्यांना नुसतं भगवत भक्त नाही तर स्वतःच्या योग्यतेचं संत म्हणून संतपद दिले. पुढचं उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये भेदाभेद आहे. पुढचं उदाहरण आहे विसोबा खेचरांचं. मांड्यांची कथा सर्वांना माहिती आहे. मुक्ताबाईला करायचं होतं काठी ओढा गणेश्वरा. त्यावेळेला विसोबा खेचरांनी अनेक अन्याय केले. तो जो काही तवा ते मडकं ते फोडलं, तरी हे कसं करतात हे बघायला त्या कुटीपाशी आले. कुटीतनं डोकवून बघितलं तर माऊलींनी चमत्कार केला. योगशास्त्राच्या अभ्यासाने पाठीवरती मांडे भाजले आणि मुक्ताबाईने हाक मारली, विसोबा काका अहो बाहेर काय थांबता, मांडे गेले खायला या. तेव्हा आपण काय या लहानग्यांना त्रास दिला, ही भगवंताची लेकरं म्हणून पश्चाताप झाला. संतांना जवळपास भगवंताचे अवतार असलेल्या माऊलींना ज्यांनी त्रास दिला त्यांना पुढे सर्वश्रेष्ठ संतपद पण केलं. यामध्ये भेद आहे. तिथे अहंकार सरला आणि विसोबा माऊलींचे भक्त झाले हे खरं. पण नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा नामदेवांना गुरुपदेश केला तेही विसोबा खेचरच आहेत. पण ते विसोबा खेचर हे तेच विसोबा खेचर आहेत का याच्यावरती भेदाभेद आहेत. पण आपल्या उदाहरणाखातर तेच असू शकतात. सांगायचा मुद्दा एवढाच की संतांना जी लोक त्रास देतात त्यांना सुद्धा पश्चाताप झाला आणि ते संतांच्या पायाशी आले तर त्यांना संतपद सुद्धा संत बहाल करतात. एवढे श्रेष्ठ आपले संत. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. भगवंताच्या भक्ताच्या पायाशी जरी लागलं, लोटांगण घातलं तरी मोक्ष प्राप्ती, तरी पापाचं निर्मूलन आहे. ह्याच्यासाठी आपल्या पुराणामध्ये एक उत्तम कथा आहे, ती म्हणजे गजेंद्र मोक्षाची.
इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. आधीपासूनच अत्यंत विरक्त, तरी राज्य उत्तम सांभाळलं आणि आता राज्य आपल्या लेकरांच्या हवाली करून आता भगवत प्राप्तीसाठी अरण्याकडे निघाला. अरण्यामध्ये बसून छान वृक्षाखाली शांततेमध्ये भगवंताचं नामस्मरण करत बसला. डोळे मिटलेले होते आणि छान भगवंताच्या नामामध्ये डुलत होता. अशातच नामामध्ये तल्लीन असल्यामुळे समोरनं अगस्ती ऋषींचा मेळा चाललेला आहे लक्षात आलं नाही. आणि स्वतः राजर्षी असून सुद्धा, राजा असून सुद्धा एक ब्रह्मर्षी समोर चाललाय म्हणल्यावर कुठून मानवंदना द्यायला हवी हा नियम हा पाळला गेला नाही. डोळे बंद नामस्मरणामध्ये तल्लीन असल्या कारणाने समोर कोण जातंय हे कळलं नाही. आणि काय माहिती का, पण तेव्हा अगस्त्य ऋषींना आला क्रोध की मी समोर चाललोय तरी सुद्धा राजा उठून मला मानवंदना देत नाही. हत्ती सारखा डुलतोस काय, जा पुढचा जन्म हत्तीचा मिळेल असा शाप दिला. त्या शापवाणी उच्चारल्यावर राजा जागा झाला. त्यांनी प्रार्थना केली, आहोत ब्रह्मर्षी, मी नामामध्ये तल्लीन होतो म्हणून आपण आलात हे कळलं नाही. तुमचा शाप काही खोटा व्हायचा नाही मला माहितीये, पण उशाप तरी द्या. भगवंताचं नाम घेत होतो, ठीक आहे उशाप देतो. पुढच्या जन्मी देखील भगवंताच्या हातून मोक्ष मिळेल. भगवंत स्वतः येतील तुला घेऊन जाण्यासाठी आणि मग मोक्ष प्राप्ती होईल. आशीर्वाद दिला आणि पुढचा जन्म हत्तीचा मिळाला. पण शेवटी राजा म्हणून मृत्यू पावला होता. पुढचा जन्म राजाचाच, पण हत्तींचा राजा गजेंद्र. मोठा कडक असा भव्य असा हत्ती गजेंद्र. सगळा कुटुंब कबिला त्या हत्तींचा असा नायक होता. आणि काही प्रदेश पार करण्यासाठी हा हत्तींचा गळ एकत्र चाललेला होता. आणि अशा एका प्रदेशामध्ये ही हत्ती पोचले. खूप तहान लागली होती, पण खूप मार्ग झाला, काही पाणी मिळेना. आणि अशा समोर एक तळ दिसलं. आणि हत्ती हा असा प्राणी ज्याला पाणी प्रचंड आवडतं. त्याला पाणी मिळालं खूप आनंद होतो. त्यामुळे हे सर्व हत्ती त्या दिशेने धावत गेले, पाण्यामध्ये क्रीडा करू लागले. पाणी प्यायलं, आंघोळ केली, त्या सोंडेमध्ये पाणी घेऊन फवारलं, एकमेकावर आनंद चाललेला होता. आणि अशातच पाण्यात मगर होती हे कोणाला कळलं नाही. आणि बरोबर मगरीने गजेंद्राचाच पाय धरला. गजेंद्र खिंकाळला, लाथ मारायचा प्रयत्न केला, काही सुटेना. हे लक्षात घ्यायला हवं. आता प्रश्न पडतो, हत्ती मोठा का मगर मोठी? साधा नियम आहे, ज्याचं क्षेत्र तो मोठा. जमिनीवर मगर आली असती, मगर लहान हत्ती मोठा. पाण्यात पकडले मगर मोठी. जास्त बलवान मगर. पाय धरला सोडवेना. आता आपला राजा खिंकाळल्या म्हणल्यावर सगळी हत्ती पटापट पटापट बाहेर गेले. गजेंद्राने पण त्यांना पुढे ढकललं, जमिनीवर नेलं. काही काळ हत्तींनी प्रयत्न केला गजेंद्राला बाहेर खेचायचा, पाय सुटेना. आणि हळूहळू हळू काही हत्ती मागे गेले आणि कुजबुज कानावर यायला लागली. लवकर संपलेला बरा. किती वेळ थांबायचं? नाही, हसण्यावरी आहे, तितकंच वाईट आहे. म्हणजे 100पैकी 80-85% जणांना ऐकू येणार नाही, पण बोललं जातच बरं काही. भगवंताकडे ही प्रार्थना असते, बाबा झोपेत नाही, आजार पण नको,
एकदा आजारी म्हणून पडलो, किती दिवस सांभाळणार? मग हळूहळू ऐकू येतं, लवकर संपतील. नाही, ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत की काही काही वेळेला समोरच्याचा त्रासही बघवत नाही. किती दिवस खितपत पडणार ते आजारपण, ते दुखणं, ते परावलंबी असणं, याचं दुःख वेगळं. ते बघवतही नाही त्याचे हाल आणि करवतही नाही. म्हणूनही काही लोक म्हणतात की सोडव बाबा. अशा अर्थी गजेंद्राला ऐकू आलं की आपलेच हत्ती म्हणतात सुटलेलं बरं. आणि तेव्हा मात्र गजेंद्राने भगवंताला हाक मारली, नारायण. नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाकरा. गजेंद्र प्रार्थना करतोय, भगवंता ये रे बाबा, धाव आता झड करे श्री हरी. मोक्षाला ने बाबा, यातनं सोडव. गजेंद्राने हाक मारली, मात्र भगवान महाविष्णू प्रसन्न झाले. गजेंद्राचे प्राण गेले. आता विष्णूंबरोबर स्वर्गाला निघायचं म्हणून निघाले आणि तेवढ्यात मागणं हाक आली, शुकशुक आम्हाला पण नाही की. मागे वळून पाहिलं तर मग तुला काय नाही. माझा एक प्रश्न आहे, गजेंद्र तुमचा भक्त आहे की नाही? आहे, मग मला पण नेलं पाहिजे. हा काय बोलतोय तुझा? माझ्या भक्ताला त्रास दिलास तू, त्याचा पाय चावलास, धरलास,
तुला मृत्यू आणला, तुला कसं काय नेऊ? गजेंद्र तुमचा भक्त आहे की नाही? आहे रे बाबा, मग मला पण न्यायला पाहिजे. अरे मी तुमच्या भक्ताचे पाय धरले की नाही? मी तुमच्या भक्ताचा पाय धरलाय, मला पण न्यायला पाहिजे. ते भागवतामध्ये आलेली कथा आहे. तर या मगरीचा पण आधीचा जन्म सांगितलाय. ती मगर म्हणजे गंधर्व आहे. त्याचं नाव हा हा हू हू गंधर्व. का असं नाव होतं माहित नाही, पण पुराणामध्ये हेच नाव त्याचं, हा हा हू हू गंधर्व. त्याने इंद्राच्या सभेमाहिती काहीतरी पाप केलं म्हणून त्याला जन्म मगरीचा मिळेल म्हणून शाप होता. उशापही हा होता की जेव्हा भगवंत येतील भगवंतच घेऊन जाते, म्हणून त्यालाही मोक्ष प्राप्ती केली. सांगायचा मुद्दा एवढा, कुठल्याही अनुषंगाने भक्ताचे पाय धरले, संतांचे पाय धरले, चांगल्या व्यक्तींचे पाय धरले, मोक्ष, पाप निवृत्ती, सन्मार्गाची प्राप्ती होणारच आहे. म्हणून ठेवीता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा, असे तुकाराम महाराज म्हणतात. संतांचा आपल्या जीवनामध्ये आल्यावर काय प्रभाव पडतो आणि त्यामुळे काय फलप्राप्ती होते याचं चिंतन उत्तर भागात करायचं. तोपर्यंत महाराजांचा 4 चरणाच्या अभंगापैकी 2 चरणांचा अर्थ आपल्याला जमेल तसा समजवण्याचा प्रयत्न केला. हे वाक्य महत्वाचं, कारण मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सध्या सांगतो काय मध्ये कसं फॅड उठलं होतं, तुम्हाला माहिती का नाही माहित नाही, पण नेपो किड असं म्हणतात. म्हणजे पूर्वीचे अभिनेते होते, त्यांचीच मुलं अभिनय करणारा नेपोटिझम वगैरे सगळं होतं. तसा कीर्तनामधला मी नेपो किड आहे. काय माझे वडील इतके प्रथितयश आणि प्रसिद्ध कीर्तनकार आहेत की त्यांचं कीर्तन ऐकलं नाही असे श्रोते माझ्या कीर्तनाला येत नाहीत. बहुतांश लोक अशी असतात ज्यांनी वडिलांचं कीर्तन ऐकलेलं असतं, मग ते युट्यूबवर असेल किंवा समोरासमोर असेल, आणि त्यामुळे तुलना होणं हे स्वाभाविक आहे, ते चूक नाही, पण तुलना मात्र होते. पण म्हणून मी हे सांगतो की कीर्तनाच्या गादीवर उभं राहून कीर्तन करण्याचा माझ्या वडिलांचा 30 ते 35 वर्षांचा अनुभव आहे. आणि मी कीर्तन सुरू करून आता 3 ते 4 वर्ष झाली आहेत. त्यामुळे तेवढी वर्ष अशी तुलना होऊ शकत नाही. नक्कीच त्यांच्या एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी पण रोळायला हवं आणि त्यासाठी कीर्तनाची संधी वारंवार मिळायला हवी. हा गुप्त संदेश आहे. काय कितीही घरी बसून अभ्यास करा, जोपर्यंत उभं राहत नाही कीर्तनासाठी तेवढा सराव होत नाही. म्हणजे खरंच आहे हो, तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी असे कुस्तीचे गड लागायचे, कुस्तीवीर करायचे. तसा जिंकलेला, गदा जिंकलेला असा कुस्तीवीर, त्याला एका लढताना पाहिलं एका मुलीच्या वडिलांनी, हा आपल्या मुलीला वाचवेल असं वाटलं, संरक्षण करेल असं वाटलं, म्हणून प्रार्थना केली, माझ्या मुलीशी लग्न करायला का? लग्न लावून दिलं. आणि मग काही वर्षांनंतर माहेरपणासाठी ते बैलगाडीतनं कुस्तीवीर, त्याची पत्नी निघाले होते. रस्त्यात येताना अत्यंत हडकुळे असलेले असे लुटारू आले, थांबवली बैलगाडी, उतरले, त्या कुस्तीवीराला 4-5 थपडा मारल्या, खाली बसवलं आणि धन घेऊन पळून गेले. तो बाप आला कंटणत, अहो तुम्ही वाचवायला म्हणून मी आणलं होतं तुम्हाला, एवढी गदा जिंकला तिथे म्हणून आणलं होतं तुम्हाला. तो म्हणलाय, माहेरपणाकडे तुम्ही किती दिले होते मला पैसे? 4,000. माझ्या गुरुने सांगितलंय 10च्या खाली खेळायचं नाही.
10 होते का? 10च्या खाली मी खेळत नाही, मग जाऊ दे. माझं म्हणणं एवढंच आहे, तुमच्याकडे कितीही शक्ती असेल ती वापरायची कुठे, आणि ती वापरल्याशिवाय आपल्याला वापरता येते का हे कळत नाही. कितीही रणांगणात तुम्ही कुस्तीच्या ह्याच्यामध्ये खेळा, जर रस्त्यावर तुम्हाला हात धरता येत नसेल तो उपयोग नाही. त्यामुळे मी घरी कितीही अभ्यास केला, कितीही पुस्तकं वाचली, इथे उभं राहिल्यावर प्रेक्षकांसमोर जर सापडलं म्हणजे आपण कितीही म्हणतो हो, अरे येऊ दे अंगावर, नाही चिंधड्या केलं तुझ्या आणि शेजारी झुरळ गेलं होतं. त्यामुळे कितीही अभ्यास केला, कितीही केलं, पण समोर प्रेक्षक आहे, समोर भगवंत आहे, हे माईक सिस्टीम लावली, वादक आहे, अशा परिस्थितीमध्ये जर भीती वाटली, टेन्शन आलं, तर असलं ज्ञान काय उपयोगाचं, सगळं भापले. त्यामुळे सराव केल्याशिवाय चांगली कीर्तन होत नाही. तर सरावाची संधी आणि कीर्तनाचा अनुभव आल्यानंतर चांगलं कीर्तन होईल. आणि बाबांनी आणि आजोबांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार मी पाठांतर करून कीर्तन करत नाही. म्हणजे वडिलांचं पाठांतर करून कीर्तन करत नाही. अनेक असे कीर्तनकार आहेत, ते उत्तम सादरकर्ते आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांच्याबद्दल काहीही मत नाही. पण असं बहुतांश जाणवतं की अनेक वरिष्ठ कीर्तनकारांच्या कॅसेट पाठ करून ते पुढे कीर्तन करतात. त्यात चूक नाही. बाबांनी सांगितल्याप्रमाणे माझं वय आणि त्यानुसार मला जे कळलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हा माझा अभ्यास झाल्याशिवाय इथे उभं राहायचं नाही. म्हणजे बाल कीर्तनकार याच्यावर त्यांचा मुळात आक्षेप आहे. त्यासाठी बाल डॉक्टर असतात का, बाल इंजिनियर असतात का, बाल कीर्तनकार कशाला? कीर्तन करतो ही चांगली गोष्ट आहे, पण मुद्दा असा येतो जेव्हा ते बाल कीर्तनकार कीर्तन करतात आणि समोरच्यांना उपदेश करतात, तेव्हा समोरची व्यक्ती त्याच्याहून तिप्पट मोठी आहे, अनुभवानी, विचारांनी, वयानी. आणि मग तेव्हा समोरच्या महिला वर्गाला उद्देशून बाल कीर्तनकार जेव्हा म्हणतो, तुम्ही सिरियल बघता, तुला काय अक्कल सांगायची मुरळी आहे? त्यामुळे आपलं वय काय, आपण काय सांगतो, त्यामुळे या अभंगाचा मला कळलेला अर्थ किंवा मी जेवढं श्रवण केलं आहे, म्हणजे देगलूरकर महाराजांचा असेल, खोत महाराज असेल, राऊत महाराजांचा असेल, किंवा नारदे संप्रदायामध्ये बाबांचा असेल, बडवे बुवांचा असेल, कोणाचंही असेल, त्यांची कीर्तन ऐकून जे मला समजलं आहे ते माझ्या अभ्यासाने तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आता चरित्र भागाकडे संतांनी आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर कशा प्रकारचं परिवर्तन होतं आणि एक विश्वविख्यात विश्वगुरु कसा तयार होतो याचं चरित्र पुढील भागामध्ये उत्तर रंगामध्ये ऐकायचं. तोपर्यंत अभंगाचा पुनरुच्चार. काय सांगू आता संतांचे उपकार,
पंढरीनाथ महाराज की जय.